पण मुळात असं आहे की जे रुग्णांचे रिपोर्ट्स असतात हे त्यांचे वैयक्तिक रिपोर्ट्स असतात. त्यांच्या फॅमिलीच्या क्लोज माणसालाच फक्त ते दाखवले जातात किंवा पेशंटला स्वतःला दाखवले जातात. हे रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा कुठलाही अधिकार हा कुठल्याही रुग्णालयाला नसतो. हे रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतात, ते त्यांच्या वैयक्तिक असतात. हे रिपोर्ट जरी तुम्हाला डिस्ट्रॉय करायचे असतील, समजा ते जुने रिपोर्ट आहे आणि ते डिस्ट्रॉय करायचे असतील, तरी त्याची एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर प्रमाणे ते तुम्ही पेपर श्रेडिंग जे मशीन असतं त्याच्यात ते रिपोर्ट टाकले पाहिजेत. त्याच्यात त्याचे एकदम बारीक 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 पेपरचे तुकडे होतात आणि मग ते तुम्ही डिस्पोज ऑफ केले पाहिजे. ही त्याची प्रोसिजर आहे. पण कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले. आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलंय? मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत. त्याच्यावर केएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहे. असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी एवढी? आणि जर ऑफिशियली झाली असेल, महानगरपालिकेला काय भीक लागली आहे रद्दीत विकायला या सगळ्या गोष्टी? अत्यंत उद्या तुम्ही रिपोर्ट विकताय, उद्या अजून काही विकाल, उद्या लोकांचे जे एक्सरेच्या फिल्म्स असतात त्या विकाल. मला असं वाटतं हे चुकीचा प्रकार आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. आपण पाहत रहा टाइम्स डिजिटलच्या ताज्या घडामोडी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.